नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीच्या जुन्या अभ्यासक्रमातील भूगोलाच्या पुस्तकाचा दुसरा भाग बघितला। आज आपण या व्हिडिओमध्ये त्यातील काही राहिलेले प्रकरणे बघूया। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व शेजारील बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून टीईटी साठी आवश्यक अशी माहिती तुम्हाला मिळून जाईल। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, धड्याचं नाव आहे जगाची तोंड ओळख। याचा विचार केल्यास उत्तर गोलार्धात जमिनीचा भाग जास्त आहे तर दक्षिण गोलार्धात पाण्याचा भाग जास्त आहे। तसेच पूर्व गोलार्धात जमिनीचा भाग जास्त आहे तर पश्चिम गोलार्धात पाण्याचा भाग जास्त आहे। मित्रांनो, पृथ्वीवर 71% पाण्याचा भाग असून 29% जमीन आहे। या 29% भूभागाची आपल्या सोयीसाठी 7 खंडात विभागणी करण्यात आली आहे। खंड म्हणजे काय तर खंड म्हणजे विस्तीर्ण आणि सलग असा भूभाग ज्याची नैसर्गिक वैशिष्ट्ये बहुतांश वेळी सारखी असतात। मित्रांनो, तुम्हाला येथे एक आकृती दिसत आहे। पहिला खंड आहे आशिया खंड। आशिया खंड हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असून ऑस्ट्रेलिया खंड हा सर्वात लहान आहे। ऑस्ट्रेलिया खंड हा सर्वात लहान आहे। लोकसंख्येच्या दृष्टीनेही आशिया खंड सर्वात मोठे खंड आहे। युरोप आणि आशिया ही खंडे सलग असल्यामुळे याला युरेशिया असे नाव पडले। या खंडादरम्यान कोणताही महासागर नाही आहे। आशिया आणि आफ्रिका या दोन्ही खंडांचा विस्तार 4ही गोलार्धात झालेला आहे। आशिया व आफ्रिका खंडे सिनाई द्वीपकल्पामुळे जोडली गेली आहेत। मित्रांनो, आफ्रिका खंडातून मूळ रेखावृत्त आणि विषुववृत्त जाते। युरोप आणि आफ्रिका या खंडादरम्यान भूमध्य समुद्र आहे। ऑस्ट्रेलिया खंडाचा विस्तार पूर्व व दक्षिण गोलार्धात आहे। ऑस्ट्रेलिया हा देशच एक खंड सुद्धा आहे। आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडामध्ये पूर्वीपासूनच मानवी वसाहत होती, म्हणून या तिन्ही खंडांना जुने जग असे म्हणतात। तर उर्वरित 4 खंडे जसे की उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या खंडांचा नंतर शोध लागल्याने त्यांना नवीन जग असे म्हटले जाते। अंटार्क्टिका या खंडाचा सर्वात शेवटी शोध लागला। तर मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मुख्यतः 4 महासागर आहेत: हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि आर्क्टिक महासागर। तर पहिल्या महासागराची आपण माहिती घेऊया, हिंदी महासागर। भारतीय उपखंडाच्या दक्षिणेकडील जलभागास हिंदी महासागर असे म्हणतात। हे नाव आपल्या देशाच्या नावावरून दिले गेले आहे। हा महासागर भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस थेट अंटार्क्टिका खंडापर्यंत पसरला आहे। याच्या पश्चिमेस आफ्रिका खंड, पूर्वेस म्यानमार, मलेशिया, इंडोनेशियातील बेटे व ऑस्ट्रेलिया खंड आहे। पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 33% भाग या महासागराने व्यापलेला आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 33% भाग या महासागराने व्यापलेला आहे। जगातील सर्वात खोल सागरी भाग याच महासागरात आहे। मरियाना गर्ता ही सर्वात खोल गर्ता याच महासागरात आहे। आशिया व ऑस्ट्रेलिया ही खंडे या महासागराच्या पश्चिम बाजूस आहेत। या सागराची पूर्व सीमा उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांनी निश्चित केली आहे। अटलांटिक महासागर पुढचा महासागर आहे अटलांटिक महासागर। हा उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला आहे। याच्या पूर्वेस युरोप व आफ्रिका हे खंड आहेत, तर पश्चिमेस उत्तर दक्षिण अमेरिका खंड आहे। दक्षिणेकडील याचा विस्तार अंटार्क्टिका खंडापर्यंत आहे। या महासागराच्या उत्तरेकडे आर्क्टिक महासागराचा भाग आहे। पुढचा चौथा महासागर बघूया, आर्क्टिक महासागर। हा उत्तर ध्रुवाभोवतालच्या भागात आहे। हा महासागर बराच काळ गोठलेला असतो। अनेक महाकाय हिमखंड म्हणजेच हिमनग असलेला हा महासागर सर्वात लहान आहे। याचा दक्षिणेकडील विस्तार उत्तर अमेरिका, युरोप, आशिया या खंडापर्यंत आहे।
हा महासागर पॅसिफिक महासागर व बेरिंगच्या अरुंद सामुद्रधुनीमुळे जोडले गेले आहेत. येथे तुम्ही बेरिंगची सामुद्रधुनी बघू शकता. आर्क्टिक महासागर आणि पॅसिफिक महासागराला बेरिंगच्या सामुद्रधुनीने जोडलेले आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी सुमारे 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागाला खंड असे म्हणतात. एकूण 7 खंडे मानली जातात. ती पुढील प्रमाणे आहेत: आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, तसेच अंटार्क्टिका. ही आपली प्रमुखतः 7 खंडे आहेत. तर एका खंडाची आपण माहिती घेऊया. आशिया खंड. आशिया खंड हा जगातील सर्वात मोठे खंड आहे. या खंडाचा विस्तार 4ही गोलार्धात झालेला दिसून येतो. या खंडाच्या उत्तरेकडे आर्क्टिक महासागर आहे, पूर्वेकडे पॅसिफिक महासागर आहे, तर दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. आशिया खंड युरोप व आफ्रिका 2 खंडांना जोडलेले आहे. युरोप आणि आशिया ही सलग 2 खंडे आहे. यांच्या दरम्यान कोणताही महासागर नाही आहे, म्हणून त्याला युरेशिया असं नाव पडलेलं आहे. आशिया व आफ्रिका खंडे हे सिनाई द्वीपकल्पाने जोडली गेलेली आहेत. तर युरोपबद्दल माहिती बघूया. आशिया खंडाच्या पश्चिमेला युरोप खंड आहे. युरोप व आफ्रिका या खंडाच्या दरम्यान भूमध्य समुद्र आहे. युरोपच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे. तर उत्तरेस आर्क्टिक महासागर असून या खंडाचा विस्तार पूर्व पश्चिम गोलार्धात झालेला दिसतो. हे खंड पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. आफ्रिका खंडाबद्दल बघूया. 0° रेखावृत्त तसेच विषुववृत्त हे दोन्ही या खंडातून जातात. त्यामुळे या खंडाचा विस्तार 4ही गोलार्धात दिसून येतो. या खंडाचा सर्वसाधारण आकार त्रिकोणी आहे. उत्तर अमेरिका खंड व दक्षिण अमेरिका खंड. अटलांटिक महासागराच्या पश्चिमेकडील जमिनीचा भाग म्हणजेच अमेरिका खंड. उत्तर दक्षिण पसरलेल्या सलग भूभागाची 2 स्वतंत्र खंडे मानली जातात. यापैकी उत्तरेकडील भागास उत्तर अमेरिका खंड व दक्षिणेकडील भागास दक्षिण अमेरिका खंड असे म्हटले जाते. ही दोन्ही खंडे एकमेकास मध्य अमेरिकेच्या अरुंद अशा भूभागाने जोडलेली आहेत. उत्तर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. दोन्ही खंडे पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहेत. पुढचा खंड बघा, ऑस्ट्रेलिया खंड. या खंडाचा विस्तार पूर्व व दक्षिण गोलार्धात आहे. हे खंड सर्व बाजूंनी महासागराने वेढलेले आहे. या जलभागाची नावे 7 खंडापैकी ऑस्ट्रेलिया हे सर्वात लहान खंड आहे. शेवटचा खंड बघूया, अंटार्क्टिका खंड. खंडाचा शोध सर्वात अलीकडे लागला आहे. हे खंड पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवापाशी असलेल्या जमिनीचा विस्तीर्ण असा भाग आहे. हे खंड वर्षभर बर्फाच्छादित असते. या खंडावर मनुष्यवस्ती नाही, परंतु भारतासह मोजक्याच देशांच्या संशोधन प्रयोगशाळा येथे कार्यरत आहेत. अंटार्क्टिका खंडाचा आकार साधारणतः वर्तुळाकार दिसतो. हे खंड देखील सर्व बाजूंनी महासागराने याला वेढलेले आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये जगाची तोंडओळख आपल्याला झालेली आहे. तर आपण पुढील प्रकरण बघूया. तर मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला आशिया खंडाचा विस्तीर्ण असा अभ्यास दिलेला आहे. चला तर मग आशिया खंडाबद्दल माहिती घेऊया. आशिया खंड हे जगातील सर्वात मोठे खंड आहे. पृथ्वीवरील भूभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 33% भाग या खंडाने व्यापलेला आहे. आसू म्हणजे सूर्य उगवणारी बाजू किंवा दिशा. यावरून या खंडाचे नाव आशिया असे पडले. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट, ज्याची उंची किती आहे विद्यार्थी मित्रांनो? याची उंची आहे 8,848 मीटर, म्हणजेच 29,000
29 फूट. फुटामध्ये सुद्धा उंची माहीत असणे गरजेचे आहे. हे मीटर आहे. जमिनीचा सर्वात खोल भाग या खंडात असून जगातील सर्वात जास्त वार्षिक पर्जन्य सुद्धा याच म्हणजे खंडामध्ये पडते. तर ते ठिकाणे कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ती खंडे आहेत मौसिनराम आणि चेरापुंजी. 1860 मध्ये चेरापुंजीला 26,461 मिमी इतका पर्जन्य नोंदला गेला होता. या खंडाचा अक्षरवृत्तीय विस्तार बघूया. या खंडाचा अक्षरवृत्तीय विस्तार आहे 10 अंश दक्षिण ते 81 अंश उत्तर इतका आहे व रेखावृत्तीय विस्तार 26 अंश पूर्व ते 170 अंश पश्चिम यांच्या दरम्यान आहे. उत्तरेकडील आर्क्टिक महासागर, पूर्वेकडील पॅसिफिक महासागर आणि दक्षिणेकडील हिंदी महासागर हे या खंडाचे सीमा ठरवतात. आशिया खंडाची प्राकृतिक रचना बघूया. वेगवेगळ्या पर्वतांच्या दरम्यान विस्तीर्ण पठारे आहेत. हिमालय कुनलून दरम्यानचे तिबेटचे पठार आहे. हे पठार जगात सर्वात उंच असल्याने यात जगाचे छप्पर असे म्हटले जाते. याशिवाय भारतीय उपखंडातील दख्खनचे पठार, चीनमधील युनानचे पठार, रशियातील मध्य सायबेरियाचे पठार व पश्चिमेकडील अरेबियाचे पठार इत्यादी प्रमुख पठारे आशिया खंडात आहेत. वाळवंटी प्रदेश बघा. या खंडाच्या वेगवेगळ्या भागात तयार झालेली विस्तीर्ण वाळवंटे हे देखील आशिया खंडाचे वैशिष्ट्य आहे. अरेबियाच्या पठारावरील रब अल खली पठार, भारतीय उपखंडातील थर पठार, चीनमधील गोबी आणि ताकलामकान वाळवंटे तसेच तुर्कमेनिस्तानमधील कारकुम वाळवंट हे या खंडाचा मोठा भाग व्यापतात. मित्रांनो, ते दक्षिणेकडे पसरलेले आहेत. यापैकी सौदी अरेबिया, भारतीय, मलेशिया इत्यादी द्वीपकल्पे प्रमुख आहेत. या खंडाच्या ईशान्य भागात कामचाटका द्वीपकल्प आहे. बेटे बघा. आशिया खंडात जपान, इंडोनेशिया, फिलिपिन्स, श्रीलंका, मालदीव, अंदमान निकोबार इत्यादी बेटे आहेत. ही बेटे एकतर जलमग्न पर्वतरांगांचे माथे, ज्वालामुखी बेटे किंवा प्रवाळ बेटे आहेत. बहुतेक बेटांचा मध्यभाग हा पर्वतमय आहे. त्यांच्या किनारी भागात काही प्रमाणात मैदानी प्रदेश आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इंडोनेशियातील सुमात्रा व जावा बेटांमध्ये क्राकोटोवा नावाचे एक बेट होते. येथे वारंवार उद्रेक होत असत. 1883 मध्ये झालेला ज्वालामुखी उद्रेक आजपर्यंतचा सर्वात मोठा उद्रेक ठरला. यामुळे क्राकोटोवा नावाचे संपूर्ण बेटच गडप झाले. ज्वालामुखी आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामी यामुळे 36,000 लोक यामध्ये मृत्युमुखी पडले होते. तर 1927 पासून तेथेच परत ज्वालामुखीला सुरुवात झाली आणि 1930 मध्ये तेथे एक नवीन बेट जन्माला आले आणि त्याच बेटाला अनक क्राकोटोवा असे म्हणतात. पॅसिफिक महासागराला मिळणाऱ्या नद्या बघा. यामध्ये ह्युयांग-हो, यांगत्से व मेकॉंग या प्रमुख नद्या आहेत. चीनी भाषेत हुयांग-हो या शब्दाचा अर्थ पिवळा असा होतो. लोयस ही पिवळ्या रंगाची मृदा मोठ्या प्रमाणात ही नदी वाहून आणते, त्यामुळे तिला हुयांग-हो असे नाव आहे. यांगत्से नदी ही चीनमधील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. चीनमधील सर्वात लांबीची नदी कोणती? तर यांगत्से नदी. मेकॉंग नदी ही आग्नेय आशियातील महत्त्वाची नदी आहे. महासागरास मिळणाऱ्या नद्या. भारतीय उपखंडातील सिंधू, नर्मदा, तापी, अरबी समुद्रास, तर गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, म्यानमारमधील इरावती या नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात. इराकमधील तैग्रिस, युफ्राटिस या नद्या इराणच्या आखातात मिळतात. तांबडा समुद्र, इराणचे आखात, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे हिंदी महासागराचेच भाग आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडाचे हवामान बघूया. आशिया खंडात बहुतांशी उन्हाळ्यात पाऊस पडतो. पावसाचे वितरण देखील खूप असमान आहे. दक्षिण व आग्नेय आशिया आणि काही प्रमाणात पूर्व आशिया सोडून इतर भागात वार्षिक सरासरी पर्जन्य
500 मिमीपेक्षा कमी आहे. आशिया खंडात व्हर्कोयान्स्क या ठिकाणी जानेवारीतील तापमान -50°C इतके असते. या उलट पाकिस्तानातील उष्ण ओसाड प्रदेशातील जाकोबाबाद येथे उन्हाळ्यात सर्वात जास्त तापमानाची 55°C अशी नोंद होते. आशिया खंडात बहुतांश पाऊस उन्हाळ्यात पडतो. पावसाचे वितरण देखील खूप असमान आहे. भारतीय उपखंड, दक्षिण चीन व जपानच्या भागात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. सिमराम हे जगातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे. मित्रांनो, या धड्याच्या रिकाम्या जागा बघा. पहिली रिकामी जागा आहे, जगात रिकामी जागा हे सर्वात मोठे खंड आहे. तर उत्तर आहे आशिया खंड. सिरदर्या ही नदी रिकामी जागा समुद्रास मिळते. तर सिरदर्या ही नदी अरबी समुद्रास मिळते. आशियातील रिकामी जागा नदी अरबी समुद्राला मिळते. तर सिंधू ही नदी अरबी समुद्राला मिळते. कामचाटका एक रिकामी जागा आहे. तर कामचाटका एक द्वीपकल्प आहे. पुढचा धडा आहे आशियातील साधन संपत्ती. तर मानव आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी तसेच जीवन समृद्ध करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा वापर करतो त्या सर्व गोष्टींना साधन संपत्ती असे म्हणतात. जी साधन संपत्ती निसर्गतःच उपलब्ध होते तिला नैसर्गिक साधन संपत्ती असे म्हणतात. मानव नैसर्गिक साधन संपत्तीवर प्रक्रिया करून नवनवीन वस्तू तयार करतो आणि वापरतो. अशा सर्वांचा समावेश मानवनिर्मित साधन संपत्तीमध्ये होतो. तर मित्रांनो, केवळ लोकसंख्या जास्त असल्यामुळे विकास होतो असे नाही, तर त्या लोकांकडे क्षमता, विविध कौशल्य असावीत ज्याचा वापर देश समृद्ध होण्यामध्ये होईल. म्हणून मानवाकडे साधन संपत्ती म्हणून पाहिले जाते. एखाद्या प्रदेशाचा औद्योगिक विकास बऱ्याच अंशी त्या प्रदेशातील खनिज संपत्तीवर अवलंबून असतो. आशिया खंडात खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा ही ऊर्जा साधने मोठ्या प्रमाणात मिळतात. भारत, चीन, किर्गिस्तान या देशात युरेनियम खनिजाचे साठे आहेत. या खनिजांशिवाय बॉक्साईट, तांबे, जस्त, टंगस्टन, अभ्रक, मॅग्नीज ही खनिजे आशियाच्या वेगवेगळ्या भागात मिळतात. लोह खनिज हे आशियातील जवळजवळ सर्वच भागात आढळते. मृदा संपत्ती बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडाच्या वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची मृदा आढळते. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, हुयांगहो, यांगस्ते, तैग्रिस, युफ्राटिस इत्यादी नद्यांच्या खोऱ्यात गाळाची सुपीक मृदा असल्याने शेतीचा विकास झाला आहे. भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात काळी मृदा आढळते. चीनच्या विस्तृत भागात लोयस मृदा आढळते. तर मध्य आशियाच्या उंच भागात पर्वतीय मृदा आढळते. वाळवंटी प्रदेशात रेताळ, वाळू मिश्रित मृदेचे प्रमाण अधिक असते. मिळणाऱ्या उत्पादनांमुळेच वनांना संपत्ती म्हटले जाते. मित्रांनो, वनांपासून मिळणाऱ्या उत्पादनांमुळेच वनांना संपत्ती म्हटले जाते असे नाही, कारण याशिवाय वनं आश्रयस्थान उपलब्ध करून देतात. वनांमुळे जमिनीची धूप कमी होते, हवामान सौम्य राहते, याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखला जातो. तर येथे काही वनांचे प्रकार आणि त्यातील वनस्पती तसेच प्राणीजीवन व ते प्रदेश त्या प्रदेशाला काय नाव आहे हे दिलेलं आहे. तर ते आपण येथे अभ्यासणार आहोत. पहिला प्रदेश आहे टुंड्रा प्रदेश. वनांचा प्रकार आहे उन्हाळ्यात अल्पकालीन वनस्पती, मुख्यतः फुलझाडे, अतिमर्यादित जैवविविधता. वनस्पती टुंड्रा प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पती बघा. शेवाळ, दगडफूल, उन्हाळ्यात रंगबिरंगी फुलांची ताटवे. येथे प्राणी आढळतात. ध्रुवीय ससे, पांढरी अस्वले. तैगामध्ये सूचीपर्णी वने, एकाच प्रकारच्या वृक्षांची विस्तीर्ण वने. तर वनस्पती बघा, तैगा प्रदेशात आढळणाऱ्या फर, पाईन, स्प्रूस इत्यादी वनस्पती तैगा प्रदेशात आढळतात. पुढचा प्रकार बघा, समशीतोष्ण गवताळ प्रदेशामध्ये गवत व विखुरलेले वृक्ष, विस्तीर्ण गवताळ प्रदेश इत्यादी वनांचे प्रकार आढळतात. त्यामध्ये कोणकोणत्या वनस्पती आढळतात तर बघा, मॅपल, वॉलनट, एल्म असे वृक्ष व कमी उंचीचे गवत. खंडांतर्गत किंवा निम ओसाड, शुष्क ओसाड प्रदेश, त्यामध्ये मुख्यतः काटेरी झुडपे व तुरळक वृक्ष आढळतात. यामध्ये खैर, बाभूळ, कडुलिंब, निवडुंग इत्यादी वनस्पती आढळतात. तर प्राणी बघा, कोल्हे, ससे, लांडगे इत्यादी आढळतात. पर्वतीय प्रदेश बघा, आर्द्र पानझडी ते अल्पाईन
वने येथे आढळतात. यामध्ये जास्त उंचीवर ओक, पाईनची वने तसेच साल व साग असे वृक्ष येथे आढळतात. तर प्राणी याक, शेळ्या, मेंढ्या इत्यादी आढळून येतात. कमी ते मध्यम पावसाचा भाग, रुंदपर्णी मिश्र पानझडी वने येथे आढळतात. तर साग, साल, चंदन इत्यादी वनस्पती या वनांमध्ये आढळून येतात. वाघ, सिंह, वानर, हरिण, मोर हे प्राणी या वनांमध्ये आढळून येतात. तर शेवटचा प्रकार आहे विषुववृत्तीय वने. तर शेवटचा प्रकार आहे विषुववृत्तीय प्रदेश. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सदाहरित वने, वनस्पतींची त्रिस्तरीय वाढ, सर्वाधिक जैवविविधता आढळते. यामध्ये महोगनी, शिसव इत्यादी वृक्ष आढळतात. तर अनेक प्रकारची वानरे, एब, ओरांग उटांग, मोर, सरडे, मगर इत्यादी प्राणी येथे आढळतात. मित्रांनो, येथे तुम्हाला लोकसंख्येची घनता काढण्याचे सूत्र दिलेले आहे. लोकसंख्येची घनता बरोबर प्रदेशाची लोकसंख्या भागेला प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ. आज जगाची लोकसंख्या 6 अब्ज म्हणजे 600 कोटी झाली असून तर 2020 सालापर्यंत ती अब्जांपर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या आशिया खंडात असून जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 50%हून अधिक लोकसंख्या आशिया खंडात आहे. एखाद्या प्रदेशातील हवामान, जमिनीची उत्पादकता, नैसर्गिक साधनसंपत्ती इत्यादी अनेक घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावर येथे तुम्हाला काही जोड्या लावा दिलेल्या आहेत. तर तैगा प्रदेशामध्ये रेनडियर आढळतात. तर पर्वतमय प्रदेशामध्ये याक, वाळवंटामध्ये उंट, तर गवताळ प्रदेशात गाय व बैल. रिकाम्या जागा सुद्धा बघून घेऊ. चांगल्या प्रतीच्या लोहखनिजाचे साठे रिकामी जागा या देशात आढळतात. तर उत्तर आहे भारत. भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात रिकामी जागा मृदा आढळते. तर काळी मृदा आढळते. पाईन वृक्ष ही वनात आढळतो. तर सूचीपर्णी वनात पाईन वृक्ष आढळतो. मित्रांनो, 6वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा काही देशांचा अभ्यास केलेला आहे जो की आपल्या TET परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा ठरेल. तर आपण या व्हिडिओमध्ये इस्रायल या देशाविषयी माहिती घेऊया. इस्रायल हा चिमुकला देश नैऋत्य आशियात भूमध्य समुद्रालगत वसला आहे. 14 मे 1948 साली या देशाची निर्मिती झाली. अनेक वर्ष विस्थापित जीवन जगणाऱ्या ज्यू लोकांनी राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन एकात्मतेच्या जोरावर या देशाचा विकास साधला आहे. प्राकृतिक रचना बघा. पश्चिम किनारपट्टी अतिशय चिंचोळी आहे. या देशाचा उत्तर व मध्यवर्ती भाग हा जास्त उंची असलेला प्रदेश आहे. यातील गॅलिली पर्वतरांग हा इस्रायलमधील सर्वात उंच आहे. हरमेरोन या पर्वत शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 1208 मीटर आहे. सिरियापासून आफ्रिकेपर्यंत पसरलेल्या जगातील सर्वात खोल खचदरीचा काही भाग इस्रायलमध्ये येतो. इस्रायलमधील ही खचदरी त्याच्या उत्तरेकडील सीमारेषेपासून दक्षिणेस अकाबाच्या आखातापर्यंत गेली आहे. याच भागात जगातील सर्वात जास्त शांतता असलेला मृत समुद्र आहे. खचदरीची सर्वात जास्त खोली मृत समुद्राच्या दक्षिण भागात सेडोम येथे आहे. याआधी आपण मृत समुद्राची माहिती घेतली आहे. इस्रायलमध्ये नेगेव हा वाळवंटी प्रदेश दक्षिणेस आहे. त्याचा आकार सर्वसाधारणतः त्रिकोणी आहे. हे वाळवंट विस्तीर्ण असून बीरशेबा या शहरापासून अकाबा आखाताच्या किनाऱ्यापर्यंत पसरले आहे. हवामान बघा. इस्रायल वाळवंटी प्रदेशात असल्यामुळे उन्हाळ्यात तापमान जास्त असून हवा कोरडी असते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला उष्ण व कोरडे वारे वाहतात. या वाऱ्यांना तेथे खमसीन वारे असे म्हणतात. उष्ण व कोरडे वारे वाहतात त्यांना खमसीन वारे असे म्हणतात. या वाऱ्यांमुळे येथे वाळूची वादळे तयार होतात. भूमध्य समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम किनारपट्टीवर हवामान सौम्य होते. समुद्र किनाऱ्यापासून दूर असलेला जॉर्डन नदीचे खोरे व नेगेव वाळवंटाच्या भागात तापमान जास्त असते. हा देश भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात येत असल्याने पाऊस प्रामुख्याने हिवाळ्यात पडतो. त्याचा कालावधी साधारणतः ऑक्टोबर ते मार्चपर्यंत असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 530 मिमी इतके असते. पर्जन्यमान साधारणतः पश्चिमेकडून पूर्व व दक्षिणेकडे कमी होत जाते.
गॅलिलीच्या पर्वतमय प्रदेशात प्रतिवर्षी सुमारे 1120 मिमी इतका पाऊस पडतो, तर मृत समुद्राच्या दक्षिणेला सुमारे 30 मिमी इतका पाऊस पडतो. प्राणी बघा, कोल्हा, तरस, हरिण, रानमांजर, मुंगूस इत्यादी प्राणी येथे आढळतात. व्यवसाय बघा, येथील शेती वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीची आहे. किबूस व मोशाव हे दोन शेत वसाहतीचे प्रकार येथे आहेत. किबूस आणि मोशाव हे शेत वसाहतीचे प्रकार येथे आढळतात. किबूसमध्ये लोकांचे गट एकत्र येऊन सरकारी जमिनीवर शेती करतात व सरकार त्यांच्या गरजा पूर्ण करते, तर मोशावमध्ये लहान आकाराची जमीन असलेले शेतकरी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर शेती करतात. पाण्याची कमतरता ही या देशातील पर्यावरणीय समस्या आहे मित्रांनो, परंतु या देशातील लोकांनी अतिशय परिणामकारक व कल्पक असं जलसंवर्धन केलेलं आहे. यांनी कृत्रिम पाऊस, ठिबक सिंचन, तुषार सिंचन इत्यादी योजना राबविलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ सर्वच शेती येथे सिंचनावर आधारलेली आहे. भाजीपाला, बीट, कापूस इत्यादी प्रकारची पिके येथे घेतली जातात. लिंबू, जाफा, संत्री, मोसंबी, द्राक्षे इत्यादी फळे तसेच विविध फुले यांची बागायती शेती येथे विकसित झाली आहे. शेतीत यंत्राचा वापर केल्यामुळे श्रमांची बचत व उत्पादनात वाढ झाली आहे. भूमध्य समुद्राच्या किनारी भागात थोड्या प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय विकसित येथे झालेला दिसतो. येथील खाणकाम बघा, मृत समुद्राजवळच्या किनाऱ्यावर पोटॅश, जिप्सम, खनिज मीठ, इलाटजवळ तांबे, गाझा, पट्टीजवळ खनिज तेल, नेघेवजवळ फॉस्फेटचे मोठे साठे आहेत. या खनिज संपत्तीवर आधारित खाणकाम व्यवसाय या खनिज संपत्तीवर आधारित खाणकाम व्यवसाय येथे चालतो. येथील उद्योग बघा, या देशात औषधे, सौंदर्य प्रसाधने, कागद, टायर निर्मिती इत्यादी उद्योग आहेत. त्यांना लागणारी ऊर्जा देशातच निर्माण होते. विमान बांधणी व त्यांची दुरुस्ती करणे, खनिज तेलाचे शुद्धीकरण, रसायने, पोलाद निर्मिती इत्यादी कारखाने देखील येथे आहेत. हा देश जहाजे, खनिज तेल, लोखंड, रसायने, पैलू न पाडलेले हिरे इत्यादी गोष्टी आयात करतो आणि फळे, फळांचे रस, पैलू पाडणारे हिरे, कापड, मध, विजेवर चालणारी उपकरणे इत्यादी वस्तू निर्यात करतो. मित्रांनो, येथील वाहतूक बघा, येथे रस्ते हे देशांतर्गत वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. हवाई मार्ग व सागरी मार्ग यांचाही वापर येथे होतो. हैफा, इलाट, तेल अवीव सारखी महत्त्वाची बंदरे येथे आहेत. जलसंपत्ती बघा, जॉर्डन व इस्रायल यांच्या सीमेवरून वाहणारी जॉर्डन नदी जलसंपत्तीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. येथील सर्वात महत्त्वाची नदी कोणती मग? तर जॉर्डन. उत्तरेकडील गॅलिली सरोवर हे या देशातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, इस्रायलमधील लोकजीवनाची माहिती घेऊया. या देशात ज्यू, अरब, बहाई इत्यादी लोक राहतात. अनेक धर्म या भूमीवर उदयास आले आहेत. देशाची प्रमुख भाषा हिब्रू असली तरी सरकारी कामकाज हिब्रू, अरबी व इंग्रजी भाषांमधूनच चालते. ज्यू लोक मोठ्या प्रमाणात शहरात स्थायिक झाले आहेत. बदौन हे भटक्या जमातीचे लोक ग्रामीण भागात आढळतात. येथील पर्यटन व प्रमुख शहरे बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या देशाला भेट देण्यासाठी, विशेषतः शेतीत गेलेले प्रयोग पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येथे आवर्जून येतात. तर तुम्हाला माहिती असेल की माननीय नरेंद्र मोदी सुद्धा इस्रायल देशातील शेती बघण्यासाठी गेले होते. जेरुसलेम हे येथील महत्त्वाचं शहर आहे व ती देशाची राजधानी सुद्धा आहे. हे शहर जुडिया टेकड्यांवर वसले आहे. येथे अनेक धार्मिक स्थळे आहेत. या शहरात हिब्रू विश्वविद्यालय आहे. तेल अवीव हे आधुनिक शहर भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. हे व्यापाराचे प्रमुख केंद्र असून अनेक कारखाने, शेती संस्था, बँका, प्रकाशन संस्था येथे आहेत. हैफा नावाचं आणखी एक शहर आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर माउंट कार्मेलच्या उतारावर हे शहर वसले आहे. या शहरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षरांगा, अनेक बागा, पाईनची जंगले आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेले असे हे प्रमुख बंदर आहे. तर शेवटचं शहर आहे इलाट. हे दक्षिणेकडील अकाबाच्या आखातावरील
हे दक्षिणेकडील अकाबाच्या आखातातील एकमेव बंदर आहे. या बंदरामुळे हिंदी महासागरीय देशांशी व्यापार करणे सुलभ झाले आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या धड्यामध्ये आपण इस्रायल या देशाची माहिती घेतली. पुढे आपण सौदी अरेबिया, श्रीलंका, मलेशिया व जपान या देशांबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. आता आपण या धड्याच्या सुद्धा रिकाम्या जागा बघून घेऊ. इस्रायलच्या दक्षिणेत रिकामी जागाचे आखात आहे, तर अकाबाचे आखात आहे. इस्रायलमध्ये दक्षिणेस रिकामी जागा हे बंदर आहे, तर इस्रायलमध्ये दक्षिणेत इलाट हे बंदर आहे. हे आताच आपण बघितलं. उन्हाळ्याच्या सुरुवातीला रिकामी जागा हे उष्ण व कोरडे वारे वाहतात, तर खमसीन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात. पुढचा प्रश्न बघा. इस्रायल लोकांची प्रमुख भाषा रिकामी जागा आहे, तर हिब्रू ही येथील प्रमुख भाषा आहे. मित्रांनो, येथे काही जोड्या लावा दिलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा बघून घेऊ. जेरुसलेम आहे राजधानीचे शहर, तेल अविव आहे व्यापारी केंद्र व मोशाव आहे शेत वसाहत. तर मित्रांनो, आज आपण येथेच थांबूया. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.